नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेमधले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल एक वक्तव्य केलं आणि आज भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला. राहुल गांधी यांचं वक्तव्य होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून आणि संदर्भ होता ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तयार झालेल्या तणावाचा. नरेंद्रने सरेंडर कर द्या अशा आशयाचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं. त्यांचा रोख होता तो अमेरिकेनं केलेल्या मध्यस्थीमुळे ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती झाली होती त्याला सीज फायरनं थांबवण्याचा जो निर्णय भारतानं घेतला होता, पंतप्रधानांनी घेतला होता, त्याबद्दल राहुल गांधी यांचं हे वक्तव्य होतं. राहुल गांधी यांनी त्यानंतर 1971ची ही कुस्ती जोडली, ज्यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशच्या युद्धामध्ये बांगलादेश या स्वतंत्र देशाची निर्मिती करण्यामध्ये भारतानं मोठी भूमिका बजावली आणि त्यावेळेस देशाचे पंतप्रधानपदी होत्या काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी. या सगळ्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी केला आणि त्यानंतर भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठली. राहुल गांधी हे पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत का? ते पाकिस्तानची भूमिका मांडतायत का? राहुल गांधी यांची वक्तव्य पाकिस्तानला साजेशी का असतात आणि देशाच्या सुरक्षा यंत्रणांवर, देशाच्या मिलिटरीवर राहुल गांधी प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत का? अशा प्रकारची वक्तव्ये सुरू झालीत आणि त्यावरूनच वाद सुरू झाला. आता खरंच राहुल गांधी यांच्या सगळ्या वक्तव्यांना काही अर्थ आहे का? जर राहुल गांधी यांना असं वाटत असेल की नरेंद्र मोदी यांनी सरेंडर केलं, तर मग ऑपरेशन सिंदूर बाबत आणि भारताची भूमिका मांडण्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांना विविध देशांमध्ये का दूत म्हणून पाठवण्यात आलं? त्यावेळेस राहुल गांधी यांनी विरोध का केला नाही? यासारखे अनेक सवाल उपस्थित होतात. याच प्रश्नांवर चर्चा करायची आणि त्यासाठी या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे. बालाजी गाडेजी, नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्कार. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महेश चव्हाण या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. चव्हाण साहेब, नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. आपचे प्रवक्ते रुबेन मस्कारेनास या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत. रुबेनजी, स्वागत आहे आपलं. आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर सुद्धा या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत. अभय सर, नमस्कार, आपलंही स्वागत. आणि भाजपचे आमदार राम कदम काही वेळातच आपल्या सोबत असणार आहेत. सुरुवातीला बालाजी गाडे आपल्याकडे येते. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी तरी नेमका काय अर्थ आहे? कारण एकीकडे राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात, दुसरीकडे त्याच काँग्रेसचे नेते विविध देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडतात. या दोन्ही विरोधाभासी घटनांचा काँग्रेससाठी तरी काय अर्थ आहे? नाही, मुळात काँग्रेससाठी म्हणण्यापेक्षा देशासाठी त्याचा अर्थ किती महत्वाचा आहे कविताजी, ते आपण समजून घेतलं पाहिजे. कारण शिमला करार जो झालेला आहे की दोन देशामधलं युद्ध हे दोघांनीच, त्यामध्ये तिसऱ्याचा हस्तक्षेप नको. मग भले जगातली ती कितीही मोठी का ताकद असते ना, पण भारत पाकिस्तान युद्धामध्ये न्यूयॉर्क, आता म्हणजे ट्रम्प तर अनेक ठिकाणी, तब्बल ट्रम्प यांनी 1 डझन वेळा सांगितलं की मी व्यापाराची धमकी देऊन भारत पाकिस्तान युद्ध थांबवलेलं आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन न्यूयॉर्क न्यायालयामध्ये त्यांनी आता ट्रम्प सरकारनं लेखी हे सांगितलेलं आहे की भारत पाकिस्तानचं युद्ध हे आम्ही थांबवलेलं आहे, ट्रेड आणि व्यापाराची धमकी देऊन, आणि ते थांबलेलं आहे. आणि यावरती देशाचे पंतप्रधान म्हणून 140 कोटी नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून मोदीजी एकही शब्द बोलायला तयार नाहीत. उलट ते प्रचारकी रॅल्यांमध्ये व्यस्त आहेत. म्हणजे एकीकडे ट्रम्प यांचा फोन येतो किंवा ट्रम्प हे जाहीररित्या भारत पाकिस्तानचं युद्ध थांबवतायत आणि ते पत्रकार परिषदेऊन घेऊन बोलतायत. मग भारताचे पंतप्रधान नेमकं काय करतायत किंवा अशी नेमकी कोणती अडचण आहे त्यांची की ट्रम्प यांच्या विधानाबाबत ते चकार शब्द सुद्धा काढत नाहीत? अगदी उदाहरण म्हणून घ्यायचं असेल तर युक्रेन सारखा देशाचे अध्यक्ष हे व्हाईट हाऊस मध्ये बसून त्या ठिकाणावरती आत्मसन्मानानं बोलतात, किंवा दक्षिण आफ्रिकेचे रंफोसा जे आहेत राष्ट्रपती, ते सुद्धा त्यांना उत्तर देत आहेत. मग 140 कोटी देशाचे प्रतिनिधी असलेले मोदीजी इथं बसून किमान त्यांच्या या विधानाचं खंडन तरी करणार आहेत का? नाही, ते करत नाहीत. याचा अर्थ नेमकी कुठली अडचण त्यांची आहे हे त्यांनी सांगावं. राहुलजींच्या विधानाचा अर्थ सरळ आहे की भारत पाकिस्तान मध्ये बाहेरचा देश कोणीतरी येतोय आणि तो सांगतोय की आपण तुम्ही शांत व्हा. परदेश दौऱ्यावर गेलेले, भारताच्या शिष्टमंडळामध्ये गेलेले तुमचे नेते तर हे म्हणत नाहीयेत. ते म्हणतात की सार्वभौम देश आहे. नाही, देश सार्वभौमच आहे ना. एक लक्षात घ्या, राहुलजींचं म्हणणं तेच होतं की भारत हा सार्वभौम देश आहे आणि ह्या सार्वभौम देशामध्ये कविता जी आहे, मध्यस्थी केली नाही. नाही, यामध्ये आमचे नेते देशाच्या सोबत आहेत म्हणून त्या ठिकाणावरती सुरुवातीला सांगितलं होतं
पण या देशाचे पंतप्रधान म्हणून मोदीजींचं हे कर्तव्य आहे की ते त्यांनी सांगावं की भारत हा सार्वभौम देश आहे. आम्ही मानतो ना, पण मोदीजी मानतात का नाही ह्यावरती प्रश्नचिन्ह आहे. भारत हा सार्वभौम देश आहे म्हणून सार्वभौम देशाचे पंतप्रधान म्हणून मोदीजींनी देशाच्या समोर, जगाच्या समोर यावं आणि सांगावं की आम्ही अमेरिकेच्या दबावामध्ये नाही, तर आम्ही थांबवलेलं आहे आणि ट्रम्प चुकीचं बोलतायत. हे सांगायला मोदीजींना नेमकी कशाची भीती आहे हे मोदीजींनी त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि राहुलजींनी जो संपवतो 30 सेकंदामध्ये, राहुलजींनी संदर्भ त्यांच्या भाषणामध्ये दिला की ज्या वेळेला 71चं युद्ध झालं त्यावेळेला परिस्थिती अगदी वेगळी होती. आज भारत त्यापेक्षा कितीतरी पटीनं सक्षम आहे. त्यावेळेला फोन नाही, तर त्यावेळेला 7 फ्लीट हे भारताच्या समोर येऊन उभं होतं. आ वासून संकट उभं होतं. एकीकडनं युके त्यांच्या सोबत होतं, पण इंदिराजींनी पराभव स्वीकारला नाही किंवा हार मानली नाही किंवा त्या घाबरल्या नाही. त्यांनी डटकर त्या संकटाचा सामना केला आणि त्यांना परतून लावलं. तर हेच सांगायचंय की का सरेंडर झाले हे 140 कोटी भारतीयांना त्यांनी उत्तर द्यावं. महेश चव्हाणजी, आता तुम्ही आम्हाला हे सांगा की तुम्ही इंडिया आघाडीमध्ये आहात, काय तुमची भूमिका आहे? राहुल गांधी यांच्या भूमिकेशी सहमत आहात की तुमची भूमिका वेगळी आहे? नाही, हे बघा, इथे राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी किंवा आमची भूमिका ही जास्त महत्वाची नसून जास्त महत्वाचा राष्ट्रीय सुरक्षतेचा विषय आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा विषय सार्वजनिक दृष्ट्या मांडता येणार नाही, कारण तो संवेदनशील आणि गंभीर विषय आहे. जर एक स्पेशल अधिवेशन किंवा विशेष अधिवेशन झालं तर सार्वजनिकरित्या या सगळ्या गोष्टी जर सरकारला उघड कराव्या लागणाऱ्या असतील तर त्या राष्ट्रीय सुरक्षतेच्या दृष्टीने योग्य नाहीयेत असं आमचं म्हणणं आहे. शरद पवार साहेबांचा रेफरन्स या सर्व विषयाला आमचा पक्ष जिथपर्यंत मर्यादित आहे तिथपर्यंत शरद पवार साहेबांनी मागे एक स्टेटमेंट केलं होतं की विशेष अधिवेशनाला त्यांचा विरोध नाहीये, पण सार्वजनिकरित्या संवेदनशील विषय जो असेल, गंभीर विषय जो असेल, तो चर्चा केला जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्याचा विपर्यास केला जाऊ नये. आणि त्या दृष्टीने आता जसं आपण आता उल्लेख केला त्याप्रमाणे सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी आणि पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी अख्ख्या जगभर फिरतायत. ते आता आज उद्या सर्व ती शिष्टमंडळ परत येतील. त्यानंतर त्याचा जे काही झालाय त्याच्यावर विश्लेषण होईल, त्याचं विश्लेषण होईल, सरकारला त्यांच्यातर्फे माहिती दिली जाईल आणि त्यानंतर जर सरकार असं म्हणत असेल की पावसाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये हे विषय चर्चेला घेतले जाऊ शकतात तर त्याला कोणाची हरकत असण्याचं कारण नाहीये. विशेष अधिवेशनाचा मुद्दा आता नाहीये. आता मुद्दा असा आहे की राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं की नरेंद्रने सरेंडर कर दिया अशा आशयाचं ते वक्तव्य होतं. या वक्तव्याशी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष सहमत आहे की नाही? इथे प्रश्न आता एक तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेला आपलं लष्कर इतक्या मजबूतीनं, इतक्या ताकदीनं पाकिस्तानशी लढा देत होतं, पाकिस्तानच्या सर्व ठिकाणांवर, लष्करी ठिकाणांवर त्यांनी हल्ले केले होते, त्यावेळेला पूर्ण जगाला हे माहिती होतं की आपल्या लष्कराची ती क्षमता आहे, पाकिस्तानला बेचिराग करण्या इतपतही त्यांची योग्यता आहे आणि फक्त सर्जिकल स्ट्राईक्सच काय, ते अख्खा पाक व्यक्त काश्मीर सुद्धा परत घेऊन येऊ शकतात अशी आपल्या भारतीय जनतेची ज्या वेळेला खात्री पटली होती त्यावेळेला अचानक हे युद्ध थांबवलं जाण्याची घोषणा ट्रम्प येऊन करतात. यामुळे सोशल मीडियामध्ये बऱ्याचशा उलटसुलट चर्चा झाल्या, पण त्या चर्चेत न जाता आता सध्या राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा हा विषय जास्त महत्वाचा असून त्यासाठी आम्ही गंभीरपणाने, म्हणजे राहुल गांधींच्या भूमिकेला तुम्ही समर्थन देत नाही असं अप्रत्यक्षपणे तुम्ही सांगताय, जरी प्रत्यक्ष हो म्हणत नसलात तरी. राहुल गांधींची भूमिका चुकीची की चुकीची नाही, बरोबर आहे हे ठरवण्याचा हा आत्ता योग्य काळ नाहीये. आता अजूनही ऑपरेशन सिंदूर सुरू आहे असं आपलं सरकार सारखं सांगतंय. तर आणि आपलं शिष्टमंडळ जी गेली ती अजून आलेली नाहीयेत परत, ती आज शिष्टमंडळ परत येण्याचा काही प्रश्नच नाहीये ना महेश चव्हाणजी. इथे फक्त एवढंच आहे की राहुल गांधी उघड जाहीरपणे म्हणाले आहेत. आता तुम्ही त्यांच्यासोबत इंडिया आघाडीमध्ये आहात, तर आता एकतर हो सांगा किंवा नाही सांगा की सांगा राहुल गांधी यांची वैयक्तिक भूमिका आहे किंवा त्यांच्या पक्षाची ती भूमिका आहे, आम्ही त्याच्याशी सहमत नाही आहोत, किंवा हे सांगा की आम्ही इंडिया आघाडीचे पक्ष आहेत म्हणून आम्ही राहुल गांधींच्या भूमिकेशी काहीतरी एक असेल ना.
नाही ऐका, राहुल गांधींनी स्टेटमेंट केलं, उद्या अखिलेश यादवनी काही स्टेटमेंट केलं, उद्या संजय राऊत यांनी काही स्टेटमेंट केलं. आमच्या याच्यामध्ये 26 पेक्षा जास्त इंडिया आघाडीमध्ये पक्ष आहेत. प्रत्येक पक्षाचा नेता एखादं स्टेटमेंट करेल आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत की नाही आहोत हे बघण्यापेक्षा इंडिया आघाडीचं सर्वांनी मिळून एकमताने एखादं स्टेटमेंट आलं तर त्यावर आम्ही सहमत आहोत की नाही याच्याबद्दल आम्ही चर्चा करू. पण प्रत्येक नेता जर काही स्टेटमेंट उद्या करत असेल प्रत्येक बरं, मग पक्षाचा आता वेगवेगळं, एवढंच सांगा की ट्रम्प यांनी दबाव टाकला म्हणून भारतानं सीज फायर केलं, याच्याशी तरी सहमत आहात की याच्याशी तुम्ही सहमत नाही आहात? ट्रम्प यांनी दबाव टाकला असं हे ट्रम्पचं स्टेटमेंट आहे. भारतीय सरकारने दुजोरा दिलेला नाहीये. हा. भारत सरकारने ज्या वेळेला अधिकृतरित्या याच्यावर ठीक. दुजोरा देईल किंवा एखादं स्टेटमेंट ठीक. करतील त्यावेळेला यावर चर्चा करता येईल. ठीक ठीक. राम कदमजी, थोडेसे उशिराने तुम्ही चर्चेमध्ये सहभागी झालात. या दोन्ही काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्यांची मतं माझ्या मते तुम्ही ऐकली असाल. तुमची पहिली प्रतिक्रिया तर सांगा राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्यावर. ज्यावेळेस पहलगामचा हल्ला झाला त्यावेळेस संपूर्ण देश, प्रत्येक घरातलं कुटुंब स्तब्ध झालं आणि प्रत्येकाच्या मनात चीड होती की याचा बदला घेतला गेला पाहिजे. आणि आदरणीय मोदींच्या नेतृत्वात आपल्या साहसी सेनेनं ऑपरेशन सिंदूर या नावाखाली त्यांच्या घरात घुसून आपण बदला घेतला. अपेक्षा अशी होती की प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे, आपल्या साहसी सेनेचा अभिमान वाटला पाहिजे आणि ज्या आपल्या आया बहिणींचं कुंकू सांडलं गेलं त्यांच्या मनाला, त्यांच्या आत्म्याला, त्यांच्या कुटुंबाला काय वाटलं पाहिजे ही भूमिका थोडी राजकीय पक्षाने समजून घ्यायला पाहिजे होती. आता काँग्रेस पक्षाची सगळी विधानं पाकिस्तानमध्ये दडून बसलेल्या आतंकवाद्यांना खुश करणारी आहेत का नाहीत एवढाच जरी तुम्ही मथळा टाकलात तर पूर्ण महाराष्ट्रभरातून तुम्हाला प्रतिक्रिया येतील की राहुल गांधी असतील काय, त्यांचे प्रवक्ते असतील काय, त्यांची सगळी विधानं पाकिस्तानमधल्या आतंकवाद्यांना किंवा पाकिस्तानला खुश करणारी विधान आहेत. का तुम्हाला भारताचा एवढा तिटकारा? जेव्हा तुम्ही म्हणता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत, तुमची विधानं संपूर्ण जग पाहतोय, तुमची विधानं पाकिस्तान, चायना हे जे आपले शत्रू राष्ट्र आहेत ते पाहतायत. तुमच्या त्या विधानांमुळे आपल्या फॉरेन पॉलिसीवर काय परिणाम होत असेल याची तरी कल्पना करायला पाहिजे होती. गलिच्छ राजकारणाला अनेक मुद्दे मिळतील, तेही करू नये, पण करायचं असेल तुम्हाला लखलाभ लाभ हो. पण ज्या वेळेस आपल्या देशाचा, आपल्या भारत मातेचा विषय येतो त्यावेळेस तरी गलिच्छ राजकारण बाजूला ठेवा. जेव्हा तुम्ही म्हणता नरेंद्र सरेंडर, कोण आहेत मोदीजी? देशाचे पंतप्रधान आहेत ना. जेव्हा त्यांना तुम्ही सरेंडर म्हणणार असाल याचा अर्थ तुम्ही आपल्या शत्रू राष्ट्रापुढे जगापुढे तुम्ही असं घोषित करता की आम्ही सरेंडर झालो. का भारतात राहण्याची लाज वाटते तुम्हाला? आणि जर लाज वाटत असेल तर कुणी अडवलंय तुम्हाला इथे राहायला? ठीक आहे. म्हणजे परदेशात जेव्हा जेव्हा राहुल गांधी जातात कोणाच्या विरोधात बोलतात? येते तुमच्याकडे गाडीच्या भारताच्या विरोधात. म्हणजे काय झालंय का? म्हणजे मला बालिश बुद्धी हा शब्दप्रयोग वापरायचा नाही, ठीक आहे. पण त्याची सगळी विधानं पण आता फक्त एक तर एक बालिश सांगा, बुद्धीची एक आहेत काँग्रेसचा किंवा प्रामुख्याने आरोप हा आहे आणि हा आरोप का होतोय कारण सीज फायर होण्याच्या अगोदर किंवा सीज फायर झाली हे पहिलं वक्तव्य किंवा हा पहिलं ट्विट कुणाचं आलं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आलं आणि त्यानंतर भारताकडनं याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्याच्या अगोदर पाकिस्तानने या संदर्भातली अधिकृत घोषणा केली. प्रश्न असा आहे की एवढे दिवस झाले ऑपरेशन सिंदूर चालू आहे असं अजून म्हटलं जाते, पण इतके दिवस झाले सीज फायर नंतर 10 तारखेला सीज फायर झालं तेव्हापासून आतापर्यंत तर जून महिना उजाडला, अजूनही केंद्र सरकारच्या वतीनं, पंतप्रधानांच्या वतीनं किंवा केंद्र सरकारमधल्या जबाबदार मंत्र्यांच्या वतीनं हे स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये की खरंच डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये मध्यस्थी केली होती का की डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीही मध्यस्थी केली नव्हती आणि त्यांचं जे ट्विट होतं ते खोडसाळपणाचं होतं. याबाबत काहीतरी तर क्लॅरिटी देशाकडे समोर ठेवायला हवी होती. ती ठेवली नसल्यामुळे राहुल गांधींना वाव नाही का मिळत आहे ही सगळी वक्तव्य करायला? राहुल गांधींना ठीक आहे, आदरणीय पंतप्रधान मोदीजींबद्दल त्यांचे काही आक्षेप असू शकतात, पण या देशातले जे सैन्य आहे निदान त्यांच्यावर तरी राहुल गांधीचा विश्वास आहे का नाही आहे? आपल्या देशाच्या सैन्याच्या साहसी अधिकाऱ्यांनी एकदा नाही वारंवार अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. त्यावेळेस काय राहुल गांधींनी कानात कापसाचे बोळे कोंबले होते का? डोळ्यावर कोणता काळ्या रंगाचा चष्मा घातला होता किंवा त्यांच्या घरात टीव्ही चालत नव्हता? काय होतं? तर त्याच्यामुळे हे जे बालिश प्रश्न आहेत, ठीक आहे, जेव्हा एक फॉरेन पॉलिसी जेव्हा आपण म्हणतो, आपण जेव्हा एक विश्वसत्ता
आपण विश्वगुरु म्हणून भारताला आदरणीय मोदींच्या नेतृत्वात म्हणून प्रोजेक्ट केला आणि त्यात आपण बऱ्यापैकी आपण यशस्वी झालो, याचा तरी विचार करा. बर ठीक आहे. जेव्हा 2008 मुंबईवर हल्ला झाला, काँग्रेस राज्य होतं, कसाब आला होता, काय केलं होतं राहुल गांधीने, काय केलं होतं काँग्रेस पक्षाने? एक साधा उंदीर तरी मारला पाकिस्तानमध्ये जाऊन. पण 3 वेळा हल्ले झाले भारतावर. ठीक आहे. तिन्ही वेळेस त्यांच्या घरात घुसून मारलं आणि तिन्ही वेळेस साहसी सेनानी पुरावे द्यावेत अशी मागणी कोणी केली? दोन काँग्रेस महत्त्वाचे पक्षाने तुमचे केली. प्रश्न आहेत. एक म्हणजे 2008च्या हल्ल्यानंतर किंवा भारतावर झालेल्या दहशतवादी, पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं काय केलं, हा तुमचा पहिला प्रश्न. आणि आणखी एक तुमचा प्रश्न आहे. ते दोनही प्रश्न घेऊन मी बालाजी गाडे तुमच्याकडे येते, पण त्या अगोदर एक प्रतिक्रिया आपण अभय देशपांडे सरांकडनं घेऊया. अभय सर, सध्या देशामध्ये जे वातावरण आहे ते पाहता राहुल गांधी यांनी केलेलं हे विधान खरंच काँग्रेसला मदत करणारं ठरेल की हा सेल्फ गोल ठरणार आहे? मला वाटतं कविता, चॉईस ऑफ वर्ड्स ज्याला म्हणतो ना आपण, तशी शब्दाची निवड करताना ती कुठल्या करावी आणि कुठल्या विषयांवर बोलतोय आपण याचं भान काही वेळा ठेवावं लागतं. कारण असं आहे की आता हे सरेंडर म्हणजे नेमकं कोणापुढे, अमेरिकेपुढे की पाकिस्तान पुढे, काय म्हणायचं आहे? मला वाटतं की त्यांना अमेरिकेपुढे म्हणायचं असावं असा अर्थ मी काढतो त्याच्यातनं. एक निश्चित आहे की आपण या भारत पाकिस्तान संघर्षामध्ये आपण हा संघर्षामध्ये तिसऱ्या व्यक्तीचे मध्यस्थी नको अशी भूमिका घेतलेली आहे आणि अमेरिका ती भूमिका बजावल्याचा दावा करत असेल तर तो चुकीचाच आहे. एक दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये की आपण ही भूमिका कशी असावी, तर आपल्याला आर्बिट्रेटर म्हणजे लवाद नकोय, पण आपल्याला फॅसिलिटेटर पाहिजे. म्हणजे आता सिंधू करार कोणी केला, सिंधू करार करताना युनोचा काय संबंध होता, आमच्या 2 देशांनीच करायचा होता का तो, अशी भूमिका नव्हती. तर आपण एक आर्बिट्रेटर नाही पण फॅसिलिटेटर म्हणून घेतलं. ताशकंद करायच्या वेळेस हे फॅसिलिटेटरच म्हणूनच भूमिका राहिलेल्या आहेत अन्य राष्ट्रांच्या, की तणाव कमी करण्यासाठी ही राष्ट्र पुढाकार घेतात. फक्त ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे याच्यामध्ये प्रश्न असा निर्माण झाला की अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण असेल किंवा युद्धाच्या संदर्भातली, संघर्षासंदर्भातली भूमिका असेल ती अमेरिका डिक्टेट करते. आता या संदर्भात निश्चितपणे त्याच्या बाबत भारत सरकारकडून क्लॅरिफिकेशन येणं आवश्यक होतं. ते क्लॅरिफिकेशन करताना एवढं स्पष्ट केलं की तिकडच्या लष्करांच्या प्रमुखाने आपल्या लष्कर प्रमुखाला आधी संपर्क केला, त्याच्यातून संवाद सुरू झाला आणि संघर्ष थांबण्याची सुरुवात तिथे झाली. कोणी क्लेम काहीही करू दे कुठल्याही राष्ट्राचा, परंतु जो दावा केलाय त्या दाव्याचं खंडन व्हायला हवं होतं, याबाबत कोणाचं दुमत असायचं कारण नाही. कारण एकदा जर तुम्ही पाकिस्तानच्या 2 राष्ट्रांच्या जे वादाचे मुद्दे असतील, सिंधू करार असेल किंवा पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न असेल, याच्यामध्ये जर आपण एकदा मध्यस्थी स्वीकारली तर हा विषय आंतरराष्ट्रीय होऊ शकतो आणि मग त्याच्यामध्ये अनेक त्याला फाटे फुटतील आणि मग आपल्या हातात ते राहणार नाही. त्याच्यामुळे आपण हा तिसऱ्या देशाची मध्यस्थी अमान्य केलेली आहे आणि या संदर्भात भारत सरकारची भूमिका स्पष्ट असणं आवश्यक आहे, ती यायला हवी असा आग्रह जर कोणी धरत असेल तर त्याच्यात अजिबात काही गैर नाही आहे. परंतु परत मी त्याच पहिल्या जिथून सुरुवात केली तिथे की चॉईस ऑफ वर्ड्स जो असतो ना, तो वर्ड्स असताना ते करताना आपण आपल्या देशाचं किंवा आपल्या जे सैनिक त्या संघर्षामध्ये सहभागी होते त्यांचं मनोधैर्य कुठे खच्ची करतोय का? जिथे एकीकडे पाकिस्तान आज सांगते की त्यांचं नुकसान किती झालंय या सगळ्या संघर्षामध्ये, त्याचे आकडे रोज पुढे येत आहेत, किती एअरफील्डचं नुकसान झालंय ते समोर येत आहे. आणि अशा वेळेस जर आपण आपल्याच देशाला सरेंडर म्हणणार असू तर त्याच्यातून काय अर्थ ध्वनित होतो? आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणाऱ्यांनी प्रश्न उपस्थित करणं याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. रादर त्यांनी ते विचारावं, कारण ते फक्त त्यांच्या मनातले प्रश्न किंवा एखाद्या पक्षाचे प्रश्न विचारत नसतात, तर ते देशाचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना जरूर एक महत्त्व असतं. मात्र जसं तुम्ही सांगितलं, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये ते प्रश्न करतोय, त्यावेळेसची जनभावना काय आहे आणि आपण कोणते शब्द त्यासाठी वापरतोय यावर ठरतं की ते प्रश्न खरंच सिरियसली घेतले जाणार आहेत की त्या प्रश्नांना फक्त उपप्रश्न तयार होतील. गाडेजी, तुमच्यासाठी 2 प्रश्न जे आता उपस्थित झाले, त्यातला पहिला हा आहे की राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य हे देशाच्या सुरक्षा यंत्रणांवर, देशाच्या आर्मीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे, त्यांचं मनोधैर्य खच्ची करणारं आहे. आणि दुसरं की जर राहुल गांधी हे आता पंतप्रधान मोदींना सवाल करत असतील तर मग या अगोदर जेव्हा काँग्रेसची सत्ता असताना देशावर दहशतवादी हल्ले झाले होते त्यावेळेस काँग्रेसनं काय केलं, काँग्रेसनं काय उत्तर दिलं, काय धडा शिकवला पाकिस्तानला?
कविताजी, मला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला सविस्तर द्यायची, त्यामुळे मला व्यवस्थित वेळ पाहिजे. हो, तर जो फक्त पहिला लवकर. जो विषय आहे, पहिला जो विषय आहे की यामध्ये राहुलजींनी जो प्रश्न उपस्थित केला, या ठिकाणावरती भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी सांगितलं की सैन्याचा अपमान आहे, देशाचा अपमान आहे. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणे, त्यांनी बसवलेल्या म्हणजे त्यांच्या चुप्पीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणे हा सैन्याचा अपमान कसा झाला? म्हणजे भाजपच्या अपयशावरती प्रश्न विचारला का सैन्याचा अपमान? हे जे यांचं अजब प्रकारचं गणित आहे ना, ते अगोदर या देशानं समजून घेतलं पाहिजे. आणि स्पेसिफिक राहुलजींनी तिथं विचारलेलं आहे आणि सांगितलेलं आहे भाषणामध्ये, पुन्हा एकदा राम कदम यांनी ते ऐकावं की नरेंद्र मोदी हे याबाबत का बोलत नाहीयेत. म्हणजे त्यांना जिओच्या कार्यक्रमात जाऊन नटनट्यांसोबत तिथं वेळ घालवायला वेळ आहे, नितीश कुमारांसोबत तिथं प्रचारी रॅलीमध्ये गप्पा मारून हसायला वेळ आहे. आणि तुम्ही जो शब्द प्रयोग कविताजी आता केला, जनभावना, त्या जनभावनेचा विचार करून देशाचे प्रधानमंत्री डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाक्याचं खंडन करून ठासून का सांगत नाहीत की आम्ही तुम्हाला घाबरून नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीनं बायलॅटरल हे झालं, पण हे होताना दिसत नाही. याचाच अर्थ मोदीजी हे अमेरिका आणि ट्रम्प यांच्या दबावामध्ये आहेत. का आहेत त्याचं उत्तर राम कदम यांनी द्यावं. आणि ते जसं म्हणाले, त्यांनी जो शब्द प्रयोग केला की राहुलजींच्या कानामध्ये काय बोळे गेले होते का, मला अगदी त्याच पद्धतीनं सांगायचंय की न्यूयॉर्कच्या कोर्टापासून ते पत्रकार परिषदांपासून एक डझन बार वेळा ट्रम्प हे सांगत असताना की मी युद्ध थांबवलंय आणि मी ट्रेडची धमकी दिली, व्यापाराची धमकी दिली, त्यावरती बोलायला तुमच्या सगळ्या लोकांच्या तोंडामध्ये नेमके कोणते बोळे गेलेले आहेत किंवा देशाच्या नेतृत्वामध्ये तोंडात नेमके कोणते बोळे गेलेत याचंही उत्तर राम कदम यांनी द्यावं. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे मी या ठिकाणावरती येतो की तुम्ही जे मला विचारलं की 2008 नंतर, तर त्याबद्दल मी मागेही आपल्या चॅनलवरती बोललोय की 2008 नंतर तब्बल 6 वेळा सर्जिकल स्ट्राईक मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये झाला. फक्त भारतीय जनता पक्षासारखं राजकीय बेनिफिट्स त्याचा आम्ही घेतलेला नाहीये. त्यामुळं राहुलजींनी त्याच्या तारखा आणि पुरावे जर भाजपच्या प्रवक्त्यांना पाहिजे असतील तर मी देतो, ते माझ्याकडे आहेत, त्याचा काही विषय नाहीये. फक्त मला इतकंच म्हणायचंय की मोदीजींच्या चुकांवरती प्रश्न निर्माण करणे हा सैन्याचा अपमान नाही. आमचा सैन्यावरती विश्वास आहे. सैन्य लढत होतं, सैन्य जिंकत होतं, पण त्यांना दबाव टाकून मागे का बोलवलं आणि ट्रम्प इतकं बोलत असताना मोदीजींची दातखिळी का बसलेली आहे यावरती बोललं पाहिजे. इथं सैन्याचा अपमान, मोदीजींना प्रश्नचिन्ह म्हणजे सैन्याचा अपमान नाही. गुजरातमध्ये तुम्हाला रोड शो करायला वेळ आहे, पण तुम्हाला देशाच्या राष्ट्रप्रथम म्हणत असताना तुम्हाला इथं राष्ट्रावरती घात होत आहेत. तिथं प्रधानमंत्र्यांना बोलावं वाटत नाही, तिथं राष्ट्रप्रथम वाटत नाही. आणि उरला प्रश्न शेवटचं संपवतो की सैन्याचा अपमान म्हणताय. सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजपच्या नेत्यांनी जे विधान केलं त्याबद्दल काय कार्यवाही केली, तो सैन्याचा अपमान होता. मोदीजींवरती त्यांच्या चुकांवरती बोट ठेवून हा सैन्याचा अपमान नाही, तो लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. हे अगोदर भाजपच्या प्रवक्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. बर, चला महेश चव्हाणजी, आता याच्यामध्ये एकच प्रश्न तुमच्यासाठी आहे की राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य हे खरंच सैन्याचा अवमान करणारं आहे असं तुम्हाला वाटतंय का? जसं अभयजी आता म्हणाले की त्यांनी हे क्लिअर केलेलं नाहीये. शब्दांची निवड करताना त्यांनी ते सैन्याला उद्देशून म्हटलंय की अमेरिकेला उद्देशून म्हटलंय, हे क्लिअर होणं जास्त महत्वाचं आहे. हे आपण जर गाडी चिन्ह विचारलं तर ते अभय सरांनी सैन्याचं नाही म्हटलं. अभय सरांनी एकतर ते पंतप्रधानांच्या बाबतीत बोलले की अमेरिकेच्या बाबतीत अमेरिकेला उद्देशून आहे. महेश सर, मी दोघांसाठी क्लिअर करतोय, ते अमेरिकेच्या बाबतीमध्ये होतं. बरं, ठीक आहे, चला बोला महेशजी, बोल. ट्रम्प आणि अमेरिका स्पेसिफिक. ठीक आहे, त्यांना बोलू देत आता महेशजी. जर अमेरिकेला उद्देशून असेल तर त्याच्यात काही चुकीचं आहे असं इथे वाटण्याचं कारण नाहीये. जर मगाशीही मी हा मुद्दा मांडला की ज्या वेळेला आपलं लष्कर सक्षमरित्या पाकिस्तानच्या विरुद्ध लढत होतं त्यावेळेला अचानक ट्रम्प येतात आणि ते अशी घोषणा करतात की माझ्या मध्यस्थीने हे युद्ध थांबलेलं आहे, दोघं आता थांबून शांततेसाठी चर्चा करतील वगैरे वगैरे. तर अशा वेळेला लोकांच्या मनात त्यावेळेला जर सोशल मीडियावर काय चाललं होतं आपण बघितलं असेल तर लोकांच्या मनात उलटसुलट प्रतिक्रिया होत्या, लोकांच्या मनात उलटसुलट संशय होते. तर त्याचं उत्तर सरकारला कुठे ना कुठेतरी द्यावं लागणारच आहे. फक्त आमचं म्हणणं एवढंच होतं की आता ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे. जगाच्या समोर आपली भूमिका अजून आपण स्पष्टपणे मांडलेली नाहीये. ती स्पष्टपणे मांडण्यासाठी सर्वपक्षीय संसदीय प्रतिनिधी मंडळ अख्ख्या जगभराचे दौरे करतायत, ही एक चांगली गोष्ट आहे. तर हे दौरे होऊ द्यात आणि मग त्याच्यानंतर
ते सर्वजण एकत्र बसून या विषयावर चर्चा करतील. आणि ही चर्चा करण्यासाठी जर काँग्रेस आणि बाकीचे जे इंडिया आघाडीमधली किंवा विरोधी पक्ष जे आहेत, जे आघाडीमध्ये असतील नसतील, ते सर्वजण विशेष अधिवेशनाची मागणी करत असतील आणि त्यानंतर जर आम्ही आमची अशी भूमिका मांडली. ठीक आहे. राम कदम जी अगदी छोटीशी प्रतिक्रिया यावरची, कारण एक खूप महत्वाची ब्रेकिंग येते, मला त्याच्यावर जायचंय, पण तुमची अगदी थोडक्यात प्रतिक्रिया द्या या सगळ्यावर. ट्रम्प यांच्या दबावामध्ये आहेत का पंतप्रधान नरेंद्र मोदी? मुळामध्ये म्हणायचं की आम्हाला सैन्याबद्दल आदर आहे. दुसऱ्या ठिकाणी म्हणायचं आम्ही भाजपवर बोलतोय. तुम्ही भाजपवर बोला ना, तुम्हाला आरोप प्रत्यारोप कटाक्ष आणि प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण मला सांगा, मोदींच्या नेतृत्वात पण 3दा आपण पाकिस्तानला धडा शिकवला. मोदींनी आदेश दिले, सरकारनं आदेश दिले. अगदी स्पेसिफिक ट्रम्प यांच्या दबावात आहेत का पंतप्रधान नरेंद्र मोदी? का ट्रम्प यांच्यावर बोललं जात नाही? नाही, मी तेच म्हणतोय. उत्तर द्यावं. त्यातला एक ट्रम्पच्या प्रसंग दबावात मला आहेत का सांगा. नाही, स्पेसिफिक उत्तर द्यावं. यांनी काँग्रेसवाल्यांनी आपल्या सैन्यावर प्रश्न उपस्थित केले नाहीत असं एक मला उदाहरण द्या. एका ठिकाणी म्हणजे कसं आहे माहिती आहे, दोन्ही बाजूने बोलता येणार नाही तुम्हाला. म्हणजे पुरावे देखील तुम्हीच मागणार आणि नंतर म्हणणार आमच्या सैन्यावर विश्वास आहे. असं कसं चालेल? दोन पैकी काहीतरी एक निवडा ना. तर त्याच्यामुळे कॅमेऱ्याच्या समोर एक बोलायचं ठीक आहे, आणि नंतर तो कॅमेऱ्याचा टर्न झाला की दुसरं बोलायचं, असं काँग्रेसला चालणार नाही. तुमची विधानं हे स्पष्ट करतात की पाकिस्तानचे प्रवक्ते किंवा जे घडलं, ज्या पद्धतीने चोख उत्तर दिलं, हे ठीक. काँग्रेस आणि राहुल गांधींना पटलेलं नाही. बरं. हेच त्यांच्या विधानातून स्पष्ट होतं. बरं. आणि मी सांगण्याची गरज नाहीये. राम कदमजी, शाळकरी मला मुलगा तुम्हाला सांगेल. थांबवावं आणि राहिला लागतंय. प्रश्न मला काय तुम्हाला प्रश्न? थांबवावं लागतंय. प्रश्न एवढाच आहे की हा देश जसा लोकशाही प्रधान देश आहे तसा तो सार्वभौम देश आहे. या देशाची ओळख लोकशाहीचा देश आहे, त्यामुळे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात. पण देशाच्या सार्वभौमत्वाचा जेव्हा मुद्दा येतो त्यावेळेस अवघा देश एक असतो, एवढंच या निमित्तानं सांगता येईल.